कृष्णा 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। मी तुम्हाला आहे ना दुसऱ्या फोनवरून कॉल करतो। गतिर्व्रता प्रभु साक्षी निवसा शरणं श्रुत प्रभव प्रलयस्थानं निदानं बीजमव्ययं हे चराचरागवे जे प्रकृती आत साठवे ते शिनली जेत विसवे ते परमगती मी आणि जयाचे नि प्रकृती जिये जेने अधिष्ठिली विश्वविये तो येऊनी प्रकृती गुणातीत भोगी ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची या जगदुद्धाराला गिदरेला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजनी देवाची श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं गुटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यामरिष्टं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडवास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकीला हे चराचर आगवी जी प्रकृती आत साठवी ते शिनली जेत विसवे ते परमगती मी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो आपण सर्वजण सत्संगाच्या माध्यमातून श्री क्षेत्र देवगाव रंगारी आपले सर्व साधक मंडळी या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये अधिक मासामुळं या बघूया अधिक मासामुळं आपलं नाही झालं आपला सत्संग आपण अधिक मासामध्ये जास्त अनुष्ठान केली आणि सुरुवात सुद्धा आपण या ठिकाणी आता पहिला आपला सत्संग या महिन्याचा चालू झाला। तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली ओवी अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 18 ओवी क्रमांक 278-79 ज्ञानोबराय काय सांगतात बघा। तुम्ही आम्ही जी साधना करतो आहोत तुम्ही आम्ही जे नामस्मरण करतो आहोत चिंतन करतो आहोत त्याचा विस्तार ज्ञानोबराय इथं सांगताय। नाम साधन आहे साध्य भगवंत आहे। जसं आपल्याला गावाला जायचं मोटरसायकल साधन आहे साध्य ते गाव आहे तसं नाम साधन आहे। जशी जशी आपण साधना करू जसं जसं आपण त्याच्या सोबत एकरूप हो नामासोबत जसं जसं एकरूप जीव झाला जीव आणि शिव एक होण्याचं ते रसायन आहे। जसं दुधाचं तूप करायचं रसायन विरजन आहे तसं जीवाचं आणि शिवाला एक करायचं रसायन म्हणजे नाम आणि त्या नामाचा परिणाम ज्ञानोबराय या ओवीमध्ये करतात। काय परिणाम आहे त्याचा नामाचा
का ज्या प्रभूची आपण तुम्ही आम्ही प्राप्ती करायला निघालो. देव देव सगळेच करता का नाही? नास्तिक कोणी आहे का या दुनियात? नास्तिक कुणीच नाही. जो रोज दिवसभर भांडतो, शहा देतो, तो तरी एखादा त्याचा मुलगा सिरियस होऊ द्या, दवाखान्यात राहू द्या बरं. डॉक्टरला तो तीनदा तीनदा विनंती करतो, साहेब माझ्या परत कसे पावर का काही करा, किती पैसे लागू द्या, पण माझ्या मुलाला तुम्ही काय करा, वाचवा. डॉक्टर साहेब म्हणते माझ्या हातात नाही, तुम्ही एखाद्या देवाचं नाव स्मरण करा, म्हणजे तो देव त्याला वाची. म्हणजे तो नास्तिक आहे का नाही? तरी पण तो देवाचं स्मरण करतोच स्वतःच्या लेकराची तब्येत जास्त झाल्यानंतर. बरोबर आहे की नाही? प्रत्येक जण देव करतो, परमार्थ करतो, परंतु त्या परमार्थाचा रिझल्ट, परिणाम काय असावा? ज्ञानोबराय सांगतात, तो देव जर आपल्याला कळाला ना. आज बघा ना, आता किती उत्साह आहे सगळ्या आपल्या रस्त्यानं. जर कोणी तुम्ही चालले ना, दिंड्या चालल्या, ते वातावरण बघितल्यानंतर अंगाला शहारे येतात, आपल्या डोळ्यातून पाणी येतं. आपण नामधारक आहोत तर आपण हे केलेलं आहे बरं का. हा, आपण हे मागच्या जन्मात हे करत आलेलो आहे. हे सगळे जेवढे जगात राडे चालले का आता कलियुगामध्ये, ही सगळी राडे करून करून आपण इथं आलेलो आहे. अनंत जन्मीचे हरिपाठ म्हणतो ना आपण, हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे अनंत जन्मीचे तप एक नाम. मग अनंत जन्मीचं तप करून इथपर्यंत आलो. भगवंताला दया आली, विश्वनियंत्याला दया आली, आणि मोठ्या आशेनं त्यानं आपल्याला या सृष्टीमध्ये पाठवलं मनुष्य जन्म म्हणून. आणि या मनुष्य जन्माची इति कर्तव्यता जीवाला कळाली पाहिजे. या मनुष्य जन्माचं ध्येय जीवाला कळालं पाहिजे का मी जन्माला आलो कशा करता आलो, येऊन करायचं काय मला, आणि या सृष्टीमधून मला एक दिवस जायचं. हा सिद्धांत आहे. उपजेते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे निर्माण झालं ना ते राहणारे, जे राहिलेलं आहे ना, दिसतंय ना, ते जाणारे. सगळ्या सृष्टीचा प्रलय होणारच आहे. जो आला तो राहिला का आतापर्यंत कोणी? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना नेला, देखत देखत ना तो पण तो ही तैसा झाला. अरे सगळी गेली ना. 9 भी मर गए, 10 भी मर गए, नवनाथही गेले, 10 अवतारही गेले, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी सगळी गेली या ठिकाणी. मग सगळ्याला जायचंय, मग जायचं कुणाला आहे आणि जात काय? जे जात त्याची ओळख नाम करून देत. तुम्ही आम्ही जे नामस्मरण करत आहोत ते नाम काय करतं? आपल्याला आपली ओळख करून देतं. तू देह नसून आत्मा आहे. घेणं सोडणं, घेणं सोडणं म्हणजे तरी काय? ती झंगड पकड चालली, ती पूर्ण लपंडाव खेळत नाही का? मन पवनाची करुणी खेळणी. आपण जे नामस्मरण करतो ना, हे मन पवन आहे. श्वास आणि मनाचा झगडा चाललाय तिथं. देव म्हणतो मी आहे, आत्मा म्हणतो मी आहे. देव मी का आत्मा मी, देव मी का आत्मा मी, हे सोड, हे सोड. देव मी का आत्मा मी, देव मी का आत्मा मी. आणि ज्या दिवशी भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्यानं मन धुतले. गुरु वाक्य म्हणजे नाम. आत्मस्वरूपी घातले हरुणिया. ज्या दिवशी नाम मिळालं त्या दिवशी तुम्ही मुक्त आहे. तुम्हाला जन्माला यायचं कारण नाही, पण धुणं तर धुवा लागेल ना. मुक्त झालो आपण, पण ठीक आहे, सद्गुरुनाथानं आपल्याला मुक्त केलं, बरोबर आहे. परंतु जर आपल्याला स्वरूपाची प्राप्ती करायची, विश्वात्मक प्रभूची जर प्राप्ती करायची आपल्याला, देव एक देशी नाही ना. देव एक देशी आहे का? देवगाव पुरताच आहे का? नाही ना. आता आपल्या देवगावमध्ये किती मंदिर आहे? एवढी देव आहे, 30 कोटी देव आहे. मग किती देवाला तुम्ही भजणार? तुकोबाराय सांगतात ना, आपुला तो एक सांगितला, एक. आम्हाला 33 नाही लागत, एकच लागतो. 33 कोटी जो आहे तो लागतो. तो आत्मा आहे. आत्माच देव आहे. आत्मा कधी आला असं पाहिला का तुम्ही? आला, देवगावला सभा घेतली, निघून गेला? नाही. आत्मा येतही नाही आणि आत्मा जात नाही. आत्मा जशाच्या तसा स्थिर आहे आणि तो विश्वात्मक आहे. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान देवा पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ. बघा ना, कुणाला विचारावं? सद्गुरूला विचारायचं. मी किती मोठा? कुणाला कोणी सांगा ना आपल्याला? आपल्याला घरचे आई वडील सांगतील, अरे तू अजून लहान आहे, तू आता मोठा झाला. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे त्या देहाचं आयुष्यमान बघतात. आत्म्याला आयुष्य आहे का? नाही. आत्म्याला आयुष्यच नाही. देहाला आयुष्य आहे. जन्माला आलो,
कोणाचे 50 गेले, कोणाचे 10 गेले, कोणाचे 20 गेले, कोणाचे 35 गेले, देहाचे गेले. आपल्याला कुठं आयुष्य आहे? आत्म्याला आयुष्य नसतं आणि त्याची ओळख ज्ञानोबा सांगतात. अरे देव सांगतो मी कसा आहे बघा. हे चराचर आगवे, हे जे चर आणि अचर आहे, जे दिसतं ते आणि जे दिसत नाही ते. बघा लक्षात येतं का तुमच्या? जे दिसतं ते आणि जे दिसत नाही ते मी. आगवे म्हणजे सगळं, सर्वत्र मीच आहे, पण तुम्ही मला ओळखू शकत नाही. अर्जुना, या लागी लोक बाह्यता सुये नाचे प्रेम उन्मन्निता लोक म्हणती तया पिशाच्यता. हा बोध सहसा पंडितांना कळे. हा बोध चांगल्याला कळत नाही, ज्ञानी माणसाला कळत नाही, पंडिताला कळत नाही, वाचकाला कळत नाही. नाही नाही नाही, तत्वज्ञानी माणसाला कळूच शकत नाही हा बोध. याला नम्र जीवनात पाहिजे आणि जिज्ञासा पाहिजे का आपल्याला जी चालवणारी शक्ती कोण, मी देव नसून आत्मस्वरूप आहे, ही कळाय करता भगवंत आपल्याला सांकेतिक काही गोष्टी सांगत असतात. संताशिवाय ते कळत नाही. भगवंत म्हणतो अरे हे आत बाहेर मी कोण दिले. चराचर आगवे म्हणजे काय? हे आत बाहेर मी कोण दिले. जग निखळ माझेची होतीले तया कैसे कर्म आड आले जे नाही म्हणते, जे मीची नाही म्हणते. देव म्हणतो अर्जुना अरे आतही मीच आहे. तुझ्या जो आत आहे ना तोही मीच आहे आणि बाहेर जो व्यापक आहे ना तो सुद्धा मीच आहे. पण ते कर्म आडवा आलं. जसं शाळेमध्ये आपण शिकवत होते, आपल्याला होतं लहानपणी शाळेमध्ये शिकवायचे, प्रॅक्टिकल रूम मध्ये गेलं का एक मेणबत्ती लावलेली असायची आणि 3 पुष्टे असायचे टेबलावर ठेवलेले. त्या बाजूला मेणबत्ती असायची, त्याला 3 होल पाडलेले असायचे आणि 3 मेणबत्तीतून तो प्रकाश किरण सरळ रेषेत जात होता. मग आपल्याला सरळ सांगत होते प्रकाश किरण सरळ रेषेत जातात, हा सिद्धांत आहे. पण त्याच्यातल्या माझ्यासारख्या एखाद्या उन्हाळ पोरानं मधला पुष्टा मध्ये असं थोडा बाजूला केला, मग ती प्रकाश किरण सरळ जातील का? हो सर, प्रकाश किरण सरळ जाऊ शकत नाही. तुम्ही कसं काय सांगते? अरे बाबा तुझी रीत चुकली. तू रीत एका रेषेत ठेव ना, एका रेषेत बैस ना. एका रेषेत बसला ना कुबड काढून नाही बसायचं, थोडं एका रेषेत बसायचं. प्रकाश किरण सरळ रेषेत जाणार, त्यात काही हा सिद्धांत आहे. तसं देव आतही आपल्यामध्ये तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. बघा ना साधू संत काय सांगतात, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आगाध निवाराया. भगवान परमात्मा आता आपल्या साधकांना, बऱ्याच साधकांना अनुभव येतात बघा. सद्गुरु म्हणजे या मड्याला मानू नका तुम्ही. सरांनी मेसेज टाकला होता आपले सद्गुरु मार्गदर्शन करणारे. अरे हे मड आहे, तुमचे सद्गुरु तुमच्याच जवळ आहे. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू म्हणून विशेष अत्यादुर विवेकावरी. सद्गुरु समजून घ्या, सद्गुरु कोणी? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. हे सगळं पाठ होतं ना आपल्या, आता अनुभवाचं आहे ते आपल्याला. सद्गुरु म्हणजे देहरूपानं नाही, देहरूपानं तुमच्यापर्यंत तो निरोप आलेला आहे, घेऊन तो निर्भय आहे. पण सद्गुरु तुमच्याच हृदयात आहे. आता आपल्या विचार करा, प्रत्येक साधकाला अडचण येते, काहीतरी अडचण आली का त्या अडचणीमध्ये त्याची सहजगीत्या कुठल्याही प्रकारचा त्रास न होता भगवान परमात्मा त्याला अलगद बाजूला ठेवतो, अलगद बाजूला करतो. मग तिला वाटत माझ्या सद्गुरून वाचलं, माझ्या सद्गुरून वाचवलं, मग तिथं हाडामासाचा राहतो. प्रल्हादाला ज्यावेळेस उकळत्या तेलामध्ये, बघा बरं का, प्रल्हादाला सुद्धा हाच बोध आहे. तुम्ही आम्ही जो नामाचा बोध, नामस्मरण करतोय, हे बोध प्रल्हादाला सुद्धा आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. जो प्रल्हादाला जो बोध आईच्या कयाधूच्या गर्भवासामध्ये मिळाला ना, ते ज्ञान मिळालं ना, ते ज्ञान प्रल्हादानं बुद्धीचा निश्चय केला काय, मी देव नसून आत्मा स्वरूप आहे आणि आत्मा मरत नाही, हा बुद्धीचा निश्चय प्रल्हादाचा झाला होता. वडिलाला कळत नव्हतं, वडिलाचं अज्ञान होतं, म्हणून अनंत प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला. उकळत्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, किती त्रास, डोंगरावून ढकलून दिलं, शेवटी जाळे अग्नीमध्ये नेऊन टाकलं, त्याला जळाला का मग प्रल्हाद.
मग आपला आत्मा जळन का? तो जळत नाही. नैनन चिंदंती शस्त्राणी नैनंद ती पाव का तो आत्मा चराचर आहे. ज्ञानोबराय सांगतात हे चराचर आगवे. जेवढं दिसतं ना तुम्हाला, आम्हाला जे दिसतं ना ते क्षितिज आहे. आता इथं पंचमीच्या वाटेजवळ टेकेल दिसतं आकाश आपल्याला, किंवा देवगाव संपल्यावर टेकेल दिसतं आकाश आपल्याला कर्नाटकाजवळ. मग इतकंच का आकाश? तिरून पुढे गेलं तर तुम्ही कुठं जाणार? सप्त पाताळ खोल जा किंवा 21 स्वर्ग वर जा, 7 समुद्राच्या पलीकडे जा, ते टेकलेलं आहे कुठं नाही. हे चराचर आगवे परिपूर्ण तोच भगवान भरला घनदाट हरी दिसे. आपण जे श्वास घेतो आणि सोडतो ना त्याच्यासोबत एकरूप होत चालायचा. बाह्य जे मन आहे ना अनंत जन्मापासून ते फिरतंय, त्याला आहे ना जे दिसतं ना ते सत्य मानणार आहे ते. आणि काय झालं, या जीवाचा मुकरदम मन ते काय करतं, जीवाला फार परेशान करून टाकीत आहे. घायाळ झाले लोक, जीवन जगता जगता कटाळून गेले. काही तर जेवण संपून टाकले त्यांनी. कशामुळं? या मनाजीरावच्या नादी लागले ते. हे मनाजीराव चांगल्याला जमू देत नाही, कोट्या दिशाला जमून नाही दिलं त्यांना. अहो बघा ना, चक्रवर्ती सम्राट हरिश्चंद्र राजा होते, चक्रवर्ती सम्राट होते हरिश्चंद्र राजा, जमून नाही देत. बरं मन कशी गोष्ट आहे ते तुम्हाला सांगतो बघा. पण त्या मनाला एकच साधन आहे, हे एवढं तुम्ही आम्ही जे करतो ते नामस्मरण. नामाशिवाय मन आकळू शकत नाही. आजपा जपणी उलट प्राणाचा, आणि तेथे या मनाचा, जे पळणारा मनाचा निर्धारू असे, त्या मनाला सांगायचं तू देह नाही रे, तू आत्मस्वरूप आहे. तू देह नाही रे, तू आत्मस्वरूप आहे. हे सतत बुद्धीला सांगता आलं पाहिजे, सतत मनाला सांगता आलं पाहिजे का मी देह नाही. देह कर्माच्या अधीन असल्या कारणामुळं तया कैसे कर्म आड आले जे नाही म्हणते. कर्मामुळं नाही म्हणते माणूस. एखादा जीवनामध्ये जर दुःख आलं का लोक म्हणते देवच नाही राहिलं या जगात. अरे तू म्हणल्यानं देव नाही, आणि तू म्हणल्यानं हाय अशातला काही भाग नाही. नाही म्हटल्यानं देव नाही अशातला काही भाग नाही, आणि देव हाय म्हटल्यानं तो त्याच्यात काही फरक पडत नाही. तो जशाच्या तसा आहे. पण त्या भगवान परमात्म्याला चराचरात व्याप्त असलेल्या देवाला जर जाणून घ्यायचा असेल, जर समजून घ्यायचं असेल, जर देव अनुभवाची गोष्ट आहे, देव वाचायची गोष्ट नाही, देव पाहायची गोष्ट नाही, देव बोलायची गोष्ट नाही, देव ऐकायची गोष्ट नाही. जे पाहिल्या जातं, ऐकल्या जातं, बोलल्या जातं ते फक्त त्या मार्गाचे रस्ते. म्हणजे काय गाव आहे, आता पंढरपूरला निघाले की नाही लोक, आता इथून निघले देवगावला गाव, लासूरला गाव, गंगापूरला गाव, नगरला गाव, हे गाव आहे त्याचेवाले, टेंभुर्णीला गावा. बरोबर आहे का नाही? ही त्या तू ज्या ठिकाणी जाण्याकरता निघाला बाबा, त्या प्रवासाची काय गाव आहे जे ऐकल्या जातं. चिंतनामध्ये कधी कधी आपल्याला परिपूर्ण 1.5 तासाच्या वर चिंतन गेलं, देहाचा विसर पडून जातो. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. परिपूर्ण देहाचा विसर पडल्यानंतर अनहत ध्वनी चालू होतो जीवाचा. याच्याकरता आपण घासून काऊन घेतो? हे श्वासाचं चिंतन का करून घेतो जास्त? घासल्यानंतर देहावरचं महत्व लवकर कमी होतं. मन पवनाची करुणे खेळणी. मन आणि पवन असताना त्याच्यामुळे त्या खेळणीमध्ये मन विलयाला जातं. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. ते ब्रह्मानंदाला गेलं, ब्रह्मानंदी लागली टाळे, कोण देहा ते सांभाळे. एकदा ब्रह्मानंदाला ते मन चिटकलं रे चिटकलं, त्या आत्म्या स्वरूपासोबत एक झालं रे झालं का मग त्याला, त्या जीवाला काही गोष्टी अनहत ध्वनी तयार होते मध्ये. मी म्हणतो ना, जे ऐकलं तो देव नाही, त्या गावातले त्या खुणा आहे. आनंद प्रकारे मध्ये ऐकल्या जातं. बाहेर ऐकवतो ते वेगळी गोष्ट आहे, पण आत बाहेरचं ऐकणं, आता मी बोलू राहिलो तुम्ही ऐकू राहिलो म्हणजे कोणीतरी बोलणार आहे आणि कोणीतरी ऐकणार आहे, म्हणजे साधन. बरोबर आहे का नाही? टाळ जरी वाजला किंवा टाळी जरी वाजली तर साधन हात आहे. त्याच्यातून जो ध्वनी निघाला याला काय म्हणतात? म्हणजे साधन लागतं त्याला, तो आवाज तयार व्हायला. पण ज्यावेळेस आपण चिंतनाची कोटी वाढल्या जाते, परिपूर्ण देहाचा विसर पडला जातो, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं साधन नसताना जो आवाज ऐकायला येतो त्याला अनुनाहात म्हणतात. अनहात ध्वनी. आणि तो अनहात ध्वनी
म्हणजे भरपूर काही ऐकायला मिळतं, पण ते काय आहे, भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाणण्याची ती लक्षणं आहे. ऐकणे, दिसणे, बोलणे. तिथं पुढं ज्ञानोबराय सांगतात ना, ते पाहताची पाहणे सरले. ज्यावेळेस स्वरूपाच्या ठिकाणी जीव जातो ना, त्यावेळेस त्याला काय पाहायचं राहतं. आता समजा मला यायचंय देवगाव सत्संगाला, मी निघालो मोटरसायकलवर. मोटरसायकल साधा नाही, मग मोटरसायकल घरात आणली का, बाहेर लावून दिली, तिचं काम झालं ना. माझं ध्येय काय होतं, इथं येणे, धुपे सरांच्या घरी येणं, हे माझं ध्येय आहे का नाही. आता घरात मोटरसायकल आणायची. मग तसं नाम आहे, नाम साधन आहे. ज्यावेळेस आपण जसं जसं नामस्मरण करतो, देहाचा विसर पडतो, मग तिथं श्वास राहतो का, मग तिथं नाम राहतं का, जे आपण म्हणून राहिलो ते, मग तिथं काहीच राहत नाही ना. तिथं काही राहत नाही, मग काही नाही का. जे आहे त्याला स्वरूप म्हणतात. आणि मग पाहता पाण्याची सरले, बोलाचे बोलपण ठेले. काय का प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची जिठी गेली. तिथं प्रकृती राहत नाही, पुरुष राहत नाही, तर्क राहत नाही, वितर्क राहत नाही, संकल्प राहत नाही, विकल्प राहत नाही, अशी स्थिती. आणि ती काय सांगता येतं बघा, मी चराचरात व्याप्त आहे, पण ही जी तुला दिसते ना, ही साठलेली जी कृती आहे ना, प्रकृती, जी आहे प्रकृती आत साठावी. या प्रकृतीच्या आत जो मी बसलेलो आहे ना, तो जर तुला कळावा असं वाटत असेल, ही जी प्रकृती नाही, देवाला जाणू नाही शकत. ही जी माया आहे, प्रकृती म्हणजे माया, ही माया प्रभूनं निर्माण केलेली आहे. माया प्रभूला जाणू शकत नाही. जसं गर्भातलं लेकरू आईचं आयुष्य जाणू शकतं का, नाही जाणू शकत. तसं आपण या भगवंताच्या गर्भातले लेकर आहोत, आपण त्याचं आयुष्य जाणू शकतो का, नाही जाणू शकत. ते शिनले काय, वेद बोलू गेला पुढे मौनावाला. अरे वेद सुद्धा नेती नेती म्हणतात, पुढे मौनावाला. काय वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. म्हणावा लागतं राजा पंढरीचा, पण तो किती मोठा आहे, मग पंढरीपुरताच आहे का. जर वेदाला कळाला नसेल तर तो तुम्हाला आम्हाला कळतो. जो वेदाला अगोचर आहे तो सद्गुरुनाथ आपल्याला गोचर करून देतात, म्हणजे अनुभूतीला आणून देतात. देव अनुभवाची गोष्ट आहे. आणि जर बघा त्याला प्रकृती जाणू शकत नाही, ज्या प्रकृतीमध्ये मी साठलेलो आहे ती प्रकृती मला जाणत नाही, ती शिनून गेलेली आहे. आणि ती जर तुम्हाला त्या गतीला प्राप्त व्हायचं असेल, आपल्या स्वस्वरूपाला पात्र व्हायचं असेल, तर ज्ञानोबराय सांगतात ते परमगती मी, तो मी आहे. आपण जे नाम घेतो त्याचा अर्थच तो आहे, तो मी, तो मी, तो हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे पंढरपुराचा, हा म्हणजे इटला का, नाही. तो म्हणजे चराचरात असलेला आत्मस्वरूपाचा तो. हा म्हणजे मी, तो आणि मी एकच आहे ना. मी तू पण जाऊ दे दुरी, एकच गोंगडी पांघरू हरी. मी तू पण म्हणजे घेणे सोडणे, जाऊ दे देवा. आणि एकाच स्वरूपामध्ये आम्ही जीव आणि शिव एकच आहे ना. जीव शिव सम, वाया तू दुर्ग मन घाली मन. या मनाला आपल्याला आकाळायचंय. मन आकाळतं का, काही कल्प गेले, काही पिढ्या गेल्या, काही जन्म गेले, कोट्यावधी जन्म वाया गेले, पण मनाचा ताळा लागला नाही. आणि मनानं ताळा लागू दिला नाही. पण तुम्ही आम्ही परम भाग्याची लोक आहे. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास मारुती बाबाच्या रेंजमध्ये आलो. अहो खरंच आमचं भाग्य चांगलं आहे. ज्ञानोबरायांपुढे इतकी बी नव्हती ऐकायला. ज्यावेळेस हीच ज्ञानेश्वरी सांगितली नेवाशामध्ये, पैस खांबाला टेकून, आज आम्ही तिथे जाऊन पैस खांबाला टेकून पारायण करून राहिलो, तरी टोक्षात उतरा ना. आणि ती ज्ञानेश्वरी बघा ऐकायला कोणी नव्हतं नेवाशामध्ये. गावाच्या बाहेर तुम्ही बघा ना, ते किती लांब आहे. नेवासा कोणीकडं, ते पैस खांब कोणीकडं. आणि तिथं ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी सांगितले. 4 मटके ऐकायला होते, निवृत्ती, सोपाना, मुक्ताई आणि ती त्यांच्या सोबतची 2-4 जण, ते एवढेच ऐकायला होते. बाकीचं गाव कुठं पेटलं होतं, नाही राहत. सगळ्यांच्या नशिबात, सगळ्यांसाठी जरी मार्ग खुला असला तरी सगळ्याच्या नशिबात नाही. हे देवाचं गाव आहे, हे ऋषी मुनींची तपभूमी ही. आणि त्याच्यात एवढेच तुम्ही ऋषी. खऱ्या देवाची ओळख कोणाला कळते सांगा बरं. कोणाला वाटतं का खरा देव कळावा? नको तो देव किती का शिन येऊ राहिला तरी करू राहिलो, निष्ठेनं करू राहिले. पण खरा देव तो कळाय करताचं साधन नामस्मरण आहे.
म्हणून अगदी जीवाला पकडून व्यवस्थित, बरं काही काम बुडत नाही, धंदा बुडत नाही, व्यवस्थित जीवाला पकडून अहर्निशी बुद्धीचा निश्चय करत 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 चालायचं. कधी काय होतं, जसं जसं चिंतन जीवानं करायला लागला का तसं तसं जीवाची काय होते, प्रवृत्ती जी गुंतलेली आहे ना ती निवृत्तीकडे येत चालते. म्हणजे संसारामध्ये जास्त गुंतलेलं आहे ना, म्हणजे संसार काही कमी होत नाही, फक्त प्रवृत्ती कमी होत चालते, त्याच्याबद्दलची आसक्ती कमी होत चालते आणि मग जीव शिवाकडं ओढ घ्यायला लागतो. जसं जसं जीवाला शिवाची गोडी लागली का मग सोपं होतं. बघा, भगवंत नाही अशी जागा नाही या सृष्टीमध्ये, आत्मा नाही अशी जागा नाही या सृष्टीमध्ये, पण कळत नाही. सांगणाऱ्याच्या डोक्यामध्ये इतका भ्रम आहे आणि जीव काय करतो, अज्ञानातून भक्ती करतो. काल काय झालं, आम्ही भाऊंच्या माध्यमातून मला कीर्तन सेवा मिळाली होती दोंदलगावला. तर त्या माऊलींनी अक्षरशः दमायचा त्रास आहे, मालक नाही आहे, लेकरू बाळ काही नाही, एकटीच आहे. बहिणीचा मुलगा दत्तक घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं कशाला जाते आई, तुझं एक तर तब्येत बरोबर राहत नाही. नर्मदा परिक्रमणाला गेली ती माऊली, 6 महिने लागले तिला, 3500 किलोमीटर चालायला. 6 महिने चालली ती, अशी जरशी चालली का दम लागायचा, बसायची. पण निष्ठा, देव आहे का कळाला का देव, पण तरी पण निष्ठेनं भावानं, नाही माझी नर्मदे मी मेले तरी चालेल पण मला करायचे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे पण. शेवटी पूर्ण करून आल्या त्या मागच्या हप्त्यामध्ये, रविवारी त्यांनी तो कार्यक्रम केला त्यांनी नर्मदा पूजनाचा. तर विचार करा, मला सांगायचं काय, अज्ञानातून सुद्धा लोक निष्ठा ठेवून करतात. आता ही सगळी चालली अज्ञानीच आहे की नाही. आता आषाढीच्या दिवशी 50 लाख 60 लाख पंढरपुरामध्ये रेलचेल भरेल राहील, पण एवढे सगळे प्रभूला विनमुख आहे, फक्त तुम्ही आम्ही सन्मुख. नामासी विनमुख. नाम म्हणजे रामकृष्ण हरी नाही, नाम म्हणजे ज्ञानोबा तुकोबा नाही, नाही 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 नाही. नाम अक्षरात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही. नामाला रंग आहे का, रूप आहे का, काहीच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, त्याच्यासोबत एक रूप व्हायचं आहे. आत्म्याला जनी म्हणे स्वरूपाशी हातपाय नाही त्याची, त्याला हातपाय का, आत्म्याला हातपाय का, आत्म्याला हात नाही पाय नाही, हातपाय आकाराला आहे, नाशिवंताला आहे. हे नाशिवंत आहे की नाही, किती सुंदर असला, जखम झाली तर पू होतो का नाही, मग लय सुंदर आहे ना, मग पुन्हा व्हायला पाहिजे. अरे नाही, मुळात हे गाणे काय, शरीर रोगाचे भांडार, हे रोगाचं भांडार आहे. जरी नाशिवंत आहे, नाशिवंत दिय जाणार सकळ आयुष्य खातो काळस, नाशिवंत आहे, कुचक आहे, गाणेरड आहे, वास येतो, दुर्गंधी येते, तरी पण दिय चांगला आहे का. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधी येले परब्रह्म. याच्यातून परब्रह्म तत्वापर्यंत जाता येतं, म्हणजे स्वरूपापर्यंत जाता येतं, आकारातून निराकारापर्यंत जाता येतंय. आणि ती रीत तुम्हाला आम्हाला आहे, अगदी जीवाला पकडून व्यवस्थितरित्या करायची. चराचरात व्याप्त असलेला देव माझ्यात नाही का, मग मला सोडून देव आहे का, देवाला सोडून मी आहे का, नाही ना. देवाला सोडून आपण नाही, आपल्याला सोडून देव नाही. पण न कळायला कारण कर्म, वासना आणि पाप आडवं येतं. या कर्मामुळं काय झालं, जीव शिवापासून बाजूला गेला, बाकी काही नाही. हालाकी तो शिव स्वरूपच आहे, चिदानंद रूप शिवोम शिवोम, आपण शिव स्वरूपच आहोत. पण अज्ञानामुळं काय झालं, जीव दशेला काय, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मी आणि माझं या जीवाला लागलं, या जीवाजीरावाला मनामुळं काय लागलं, मी आणि माझं. आणि हे मी आणि माझं विसरण्याचं काम नाम करतं. मी आणि माझी आठवण विसरली जयाची अंतकरण, तो संन्यासी जाण पार्था निरंतर. मी आणि माझं, मीच नाही तर देह मी नाही, म्हणजे मी ना संपलो. मी नाही तर माझं राहीन कुठून. जर मीच संपला तर माझं राहीन का. मी आहे म्हणून माझं आहे, आणि ते जाण्याकरता व्यवस्थित नामस्मरण जीवाला पकडून करा. जसं 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 जीव चिंतन करायला लागेल, निष्ठा भाव ठेवून करायचं.
आता माई वाचताय बघा, दासबोध नावाचा ग्रंथ वाचताय, त्याच्यामध्ये त्या प्रकरणात सांगितलं होतं सद्गुरु शिवाय सापडू शकत नाही तो देव, नाही कळत. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद सुद्धा सांगतात तुला जर देव कळावा असं वाटत असेल, अनुभवाला यावं असं वाटत असेल ना, तर संताला शरण गेलं पाहिजे. कारण देव संतांनी अनुभवला आणि अनुभवून जगाला सांगितला. तुका चाखुनिया सांगे मज अनुभव आहे अंगे. अरे मी अशा सद्गुरूला संताला शरण गेलो आणि संतांनी मला ते ज्ञान दिलं, नाम दिलं, आणि त्या नामाचं मी चिंतन करता 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 आम्ही करतो आहोत ना, आम्ही जसं इथं करतो ना, तसं तुकोबराय भंडारा डोंगरात, भाम डोंगरात जाऊन करत होतो. एकांतात जाऊन करायचे. शेतात जरी असलो ना आपण निवांत राहतो. फटकार आला काय कामी, फटकार आल्यावर काही काम आहे का? निंदाचं काम बंद पडत आहे, पिचकरी मारायचं बंद पडत आहे, काय असेल ते बंद पडतं. आपण आडुशाला जाऊन बसतो की नाही, मग ते आडुशाला कोपीला कुठंतरी जाऊन बसलंय, छत्री घेऊन बसलंय, तर आपल्या मनाला काय काम आहे, भया उगच आलं. त्याला नाही सांगायचं उगच आलं, बरं झालं तू आला देवा, निदान मला तुझा वास मिळेल, नामचिंतन होईल. माझ काम तर होणारच आहे, काही राहणार थोडी काम. 2-4 सऱ्या लावायच्या राहिल्या, सूर्य मावळतीला चालला, इकडून लय आवळ झाकळून येईल, मग माघार येतो का आपण घरी, चला बाय लय पाऊस येईल म्हणून, नाही लावून घ्या पटापटा पटापटा. पुन्हा पाऊस जर पडला तर लांबण 15 दिवस. तसं वेळ आपल्याला करता काय, आत्मप्रभा निच नवी तेच करुणी ठाण दिवी, इंद्रियाशी चोरुणी जीवी तयासीच फावे. त्याला इंद्रियाला चोरता आलं पाहिजे. कामामध्ये कुठं जरी असलो ना आपण, असं काही नाहीये, तुम्हाला वेळ कुठंही मिळतो, कुठंही मिळतो, जेवता जेवता सुद्धा वेळ मिळतो. फक्त इंद्रियाला तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कुठलंही काम करा विश्वामध्ये, किती काम करा तुम्ही, तरी पण नामस्मरणाची ती ज्ञानोबराय सांगतात ना, ती हातोटी ज्ञान काय तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. युक्ती त्याची ती आपल्याला साधता आली पाहिजे. फक्त आता माझ्या मनाला 2 मिनिटं आराम आहे, समजा 2च मिनिटं सांगू राहिलो, तेवढ्या वेळात त्याचं नामाकडे धाव असली पाहिजे. एवढ्या 2 मिनिटात जर मोबाईल पाहायची ध्यान आलं तर मग गेलं सत्यानाश. नाही, मग त्याला इंद्रियाला चोरताच आलं पाहिजे. मन म्हणतं अरे नाही रे, कोणातरी मेसेज येईल असं पाहूनच घे. त्या मनाला सांगता आलं पाहिजे, जाऊ दे मर्दे, एवढे मेसेज काही तुझ्या कामाची नाहीये. आता जर ओपन केलं ना 500 मेसेज येतात. नेट चालू करा तुम्ही, 500 मेसेज येतात. काही कामाचे आहे त्याच्यात? सारा बाजारच दळेल त्याच्यात. कामाचं धामाचे उगा पाहायचे, लोकांचे थोबड पाहायचे, काही पडेल नाही त्याच्यामध्ये. अरे आयुष्य चाललंय, गटका गेली, फळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो. राम कार्य म्हणावं लागतं ते. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशवा, माधवा, ओम नमः शिवाय, श्री शिवाभ्याम. काय जे असेल नसेल ते साधन आहे, साध्य नाही, त्याच्यातून साधणार नाही. साधत नामाने. आणि नाम बघा ना तुम्ही, किती काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्याला वेळ आहे का? कुठल्याही काळी रात्री सुद्धा आलीच, मांजरीनं खडकन वाजिलंय, सुद्धा आली, आल्यावर झोप येत नाही. येते का झोप? इकून येतं का, तिकून येतं का, झोप येत नाही. मग त्यावेळेस मन चिंता करीत बसतंय, सकाळ कधी होती कोण, सकाळ कधी होती कोण. अरे सकाळ कशाला होती, त्यावेळेसच नामाला सुरुवात करायची ना. ज्या क्षणी आपल्या जीवनामध्ये एखादा प्रसंग घडू द्या, त्या क्षणी जर आपल्याला नामाचं स्मरण झालं, समजून घ्यायचं आपण बरोबर चालू आहे. आपल्याला ताबडतोब नामाकडं स्वरूप तुम्ही शेतात जरी गेले तर असाच आहे ना, देव का वेगळा आहे? कुठंही जा, स्वतः समुद्र उपसून फेकला तरी आणायचं कुठून? परी गगन जेवढे जैसे तरी पवन तेवढाची असे, एरवी हलवीला वेगळ्या दिसे, गगन तोची तो. देव नाही अशी जागा नाही. फक्त आपल्या बुद्धीचं, मनाचं आवरण दूर करायचंय, बाकी काय नाही. खूप सोपं आहे. जीवाला पकडून करा, नामाला विसरू नका. नाम कुठल्याही काळी विसरायचं गोष्टच नाही. बरं, आता आणखी एक प्रश्नाचं उत्तर द्या. आपण चिंतन करतो का दुसरा कोणी चिंतन करणार आहे? श्वास आपण घेतो का दुसरा कोणीतरी घेतो? मग चिंतन कोण करत? मग आपण म्हणतो मा चिंतनच नाही झालं. चिंतन कस काही नाही झालं?
अरे जर देवच हे सगळं करतोय, फक्त त्याला आपल्याला काय जाणायचंय. जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुन देवनिया, मग मी व्यवहारे आसेन वर्तत, जेवी जळा अंत पद्मपत. तुकोबराय सांगतात, भगवंता मला फक्त तुला जाणण्याची मला काय ते खून दे, खून. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची या खुना, देव जाणायची खुनी. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली ता. देव ओळखण्याची एक खून आहे, आणि ती खून आपल्याला सद्गुरुनाथ देतात. ती आता आपल्याला मिळाली, मग त्या खुनेला पकडून आपल्याला चालायचं, त्या नामाला आपण पकडून चालायचं. मग भीती वाटायचं काय कारण आहे? जर त्या स्थितीत आपण आहोत, मी देव नसून आत्मस्वरूप आहे, मग भीती कशाची आहे? कोण तुम्हाला खाऊ शकतं? कोण तुम्ही मार सकता है? आत्मा ना पैदा होती ना मरती. कर्मानुसार देह प्राप्त झाला, कर्मानुसार भूमी प्राप्त झाली, म्हणून तिथं राहावं लागतं. राहायचं, कर्मयोग करायचा आपला आपला. पण कर्मयोग करत असताना अधिष्ठान महत्वाचं आहे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मी भगवंता. अरे आपण म्हणतो ना देव आमच्या तिथं आले. आता ही दिंडी वगैरे काही काही आहे ना, घरात आणला फोटो एखादा, तर लोक काय म्हणतात देव आमच्या घरी. अरे देव आमच्या घरी नाही आले, आमच्या घरातच देव राहतो ना. आम्ही देवाच्या घरात जाण्यापेक्षा देवच आमच्या घरात आहे ना. पंढरपुरामध्ये असाच आहे का नाही? असंच आहे ना गाभाऱ्यामध्ये, का वेगळं आहे? कुठेही जाणार, चराचरात कुठेही जा तुम्ही, भगवान परमात्मा जसाच तसा आहे. फक्त आपल्याला का भगवंत नाम प्राप्त, देव प्राप्ताची प्राप्ती. पैसा अप्राप्त आहे, तो प्राप्त करायचा आहे. घरदार अप्राप्त आहे, बायको अप्राप्त आहे, लेकर अप्राप्त आहे, ते प्राप्त करायचे. देव कुठं प्राप्त करायचंय? अरे देव प्राप्तच आहे ना, फक्त आवरण दूर करायचं, मैला दूर करायचं, मैला घालवण्याचं ज्ञान करून घ्यायचं. आणि मैला घालवण्याचं ज्ञान तुम्हाला झालेलंच आहे आता. फक्त बुद्धीचा निश्चय पक्का करत चालायचा. मनाचे जे विचार आहे ना, चिंतनाला जरी बसले का लाख ठिकाणी पळत आहे ते मन. त्याला सांगायचं दादा तू बसणारे आता, लई हिंडला ना तू आता. थकत ते थकत का? माणसं थकते, ते थकत नाही. खायला थकत नाही, मग ऍसिडिटी झाली तर दुखाला थकत नाही. ते त्याला काहीच कळत नाही. मन नावाची अशी गोष्ट आहे की त्याला काहीच कळत नाही, पण परिणाम केल्याशी राहत नाही ते. त्या मनाला आपल्याला मारायचंय, त्या मनाला आपल्याला कंट्रोल करायचंय. मन येव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत मन आहे. त्या मनाला आवरायचं. मन बहिणाबाई सांगायची, आपल्याला कळत होती बघा. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. तसं हे विषयावर येतं मन, आणि या विषयातून त्याला निवृत्त करायचं फक्त, बाकी काय नाही. ठीक आहे आलं ना बाबा, ठीक आहे तुझं हे काम राहिलं ना, ठीक आहे राहू दे, आपलं होणारच आहे, तू चिंता करू नको, तू पुढं चाल. आता चिंतनाला बसल्यानंतर काही करायचंय का त्याला मनाला? आता आपण चिंतना करताच बसलेलो असतो का नाही घरी, मग त्याला काही करायचंय का? तरी ते म्हणतं पाणी येतं का नो, मोटर लावायची. अरे तू बैस ना गत, आता कोणतं पाणी यायचं तो आलं. तरी ते कामाला आपल्याला लावतं. त्या मनाला सांगायचंय त्या पिरियड पुरतं तरी 1 घंटा तुला काहीच काम नाही, तू गच राह. तू फक्त जे सांगितलंय सद्गुरुनाथांनी ना, त्या नामाकडे लक्ष दे, आणि तीच गोष्ट तू आहेस. तू मन हे मीची करी. भगवान तर सांगतो तू मन हे मीची करी. अरे देवा तू सांगतो मन मीच कर, मग तूच मन आहे, तर मग आता तू कर ना काही गोष्टी. म्या केलं काय, त्यानं केलं काय? आता आपण देवाला सन्मुख झालो काय, देव आपल्याला सन्मुख झाला काय? ते आता व्हिडिओ होता ना 9-36 ना, नाही ना काय होतं ते का ना, 4-12 आणि 3 कसं केलं तर गणित तेच येतं ना, उत्तर तेच येतं का नाही? पण आता त्याच्या मागचं लॉजिक सांगतो तुम्हाला. ते बोलले बरोबर, 3-12 12च होतात. 3 × 4 बरोबर 12च होतात, आणि 4 × 3 बरोबर 12च होतात. बरोबर आहे, हे याच्यात काहीच भेद नाहीये. भेद कोणात आहे? भेद आपल्या बुद्धीत आहे. आपल्याला वाटतं 4-12 होऊन राहिले, आपल्या बुद्धीत भेद आहे ना. भेद तो भेद घालवायचा आहे.
देवा तू मन हेमीची करी, म्हणजे तू मन मला दे, तू मन मला दे, बरोबर आहे. पण देव म्हणतो मनच मी ना, इंद्रियाणाम मनश्चास्मी. अरे ते मनच मी आहे म्हणून तू काय करतं, त्या मनावर तुझं राज्य मिळवलं ना. हे घर माझंही असं मी म्हणतो ना, हे घर देवाचं म्हणतो का आपण? म्हणतो कोणी म्हणतं का? हे घर माझं म्हणतो म्हणून तिथं देव येत नाही. म्हणून 4-12 मानावं लागत. जर आपण म्हणलो ना देवा हे घरच तुझं आहे रे, हे विश्वची माझे घर, आयुष्य मती जयाची स्थिर, किंबहुना चर आणि अचर आपणची जायला. आपण ज्या वेळेस म्हणू हे घरच देवाचं आहे, ही माणसंच देवाची आहे, देवच आहे, तर मग तोच आहे ना, मग तोच राहतो. अरे तो म्हणतो मी नसे असा कवनु ठावासे, परिप्राणी याची दैव कैशी न देवकती माते. देव नाही अशी जागा नाही, पण आपला बुद्धीचा निश्चय होत नाही, आपला मनाचा निश्चय होत नाही, म्हणून आपल्याला देव वेगळा मी वेगळा वाटतो. तसं पाहिलं तर जीव आणि शिव वेगळा नाहीच आहे, एकच आहे. फक्त जीवदशा मी आणि माझ्यामुळं लागली, शिवदशेला काही करायचंच नाही. त्याच्याजवळ न पुण्य ना पापन ना सौख्य, त्याच्याजवळ काहीच नाही ना. आणि मला तसं व्हायचंय, मला देव व्हायचंय. तुकोबराय म्हणे देव पहावयासी गेलो, तिथे देवाची होऊन ठेवलो. मग काय केलं त्यांनी, मी आणि माझं अज्ञान घालून घेतलं आणि भगवंता हे सगळं करतो तू. बरं चला आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगतो. आपण जे संसारामध्ये आता आपलं एवढं वय झालेलं आहे, आपले निर्णय किती टक्के बरोबर झाले मला सांगा बरं. मला वाटत असं व्हायला पाहिजे असे किती निर्णय आपले बरोबर झाले मला सांगा तुम्ही. काहीच नाही झालं आपल्यासारखं, होतं नाही आपल्यासारखं मनासारखं. सगळे निर्णय तोच घेतो, त्याच्याच मुळे होतं. आपल्याला जायचं राहत एकीकडून घुसतो दुसरीकडंच, करायचं राहत एक होतं दुसरंच. मग करतो कोण? करणारा तोच आहे. हे ज्यावेळेस बुद्धीचा निश्चय होईल ना, जीवनामध्ये काय होतं. मला तो दृष्टांत याच्यासाठी सांगायचा होता. हरिश्चंद्र राजाचा दृष्टांत मध्ये विसंगती झाली माझी, बाजूला गेलो, तेवढा दृष्टांत सांगूया. हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं. दृष्टांत सगळ्याला माहिती आहे, मला सिद्धांत सांगायचा आहे. स्वप्नामध्ये गुरुना दान मागितलंय, विश्वामित्रानं देऊन टाकलं, स्वप्नात देऊन टाकलं. पण जागेपणी सकाळी झाली, गुरु दरवाजावर येऊन उभे राहिले महाद्वारावर. आवाज दिला हरिश्चंद्राला. हरिश्चंद्र राजे आले, गुरूंचं या आदरातिथ्य केलं, साष्टांग पाद्य पूजा झाली, दर्शन झालं, सगळं झालं. त्यांनी सांगितलं मला तू राज्य दिलं होतं ते दे. त्याचे डोळे पांढरे झाले ना. स्वप्नातलं खरं होऊ शकतं का? मनासारखं झालं तर चांगलं वाटत, मनाच्या विरुद्ध झालं तर नाही ना. मग त्यांनी सांगितलं सद्गुरुनाथ हे सगळं तुमचंच आहे, माझं काहीच नाही, हे तुम्हाला कृष्णार. घेतला हातात पाणी, संकल्प सोडला, सगळं राज्य विश्वामित्राला दान देऊन टाकलं. बघा गुरु कसे राहते बरं का. जरा बारीक ऐका, सिद्धांत सांगायचा मला पुढं. गुरुना सांगितलं येतो नव्हतं, तो आम्हाला दिलं. ही प्रजा तू नाही, गाव तो नाही, काहीच नाही. तुझ्या नावावर सातबारा थोडी. आता मोदीच्या नावावर सातबारी का? सातबारी आपल्या नावावर आहे. म्हणजे जरी मोदीनं देऊन टाकलं गुरुला, ठीक आहे देऊन टाकलं, ते त्याच आहे का? नाही, तुझं काहीतरी दे हरिश्चंद्रा, तू कमवलेलं स्वकष्टाचं दे. आता पडली का पंचायत. मानधन नव्हतं तेव्हा, यायला तरी हाय मानधन. हरिश्चंद्र राजानं सांगितलंय का ठीक आहे गुरुदेवा तुमची इच्छा. सगळं तुळशीपत्र सोडलं. राज्याला काशी क्षेत्रामध्ये पूर्वी माणसं विकायची. मग हे स्वतःची पत्नी तारामती, 5 वर्षाचा रोहिदास आणि हरिश्चंद्र राजा तिघही काशीच्या बाजारामध्ये विकायला गेली. तारामतीला गिराईक लागलं. एका ब्राह्मणानं घेतलं, बाबा मला पूजेला आणून देईन, घरातले काहीतरी करल काम बा. लोकांनी सांगितलं मग ती आईची लेकराची का ताटातूट करते, ती 5 वर्षाचं लेकरू बी घेऊन जाते, आईला सोडून कुठं राहणार आहे. घेऊन जा, तुम्हाला काय मूल्य द्यायचे ते दिले, घेतले. हरिश्चंद्र राजाला काशीला जे मडे जाळा त्या का स्मशानभूमीमध्ये डोंबाऱ्याची नोकरी लागली. तो जो पगार
ह्यातला उचल घेतली त्यांनी, उचल आपल्या भाषेमध्ये, आणि ती आणि ह्या दोघांचं मिळून गुरुला दान दिलंय. विषय संपला, माझा दृष्टांत संपला. मला पुढं सांगायचं, त्यानं काय राडी केली ते नाही सांगत पुढं आता, पण हे सांगतो. मग आता काय सांगायचं तुम्हाला, विसरून गेलो याच्या मागचा दृष्टांताचा सिद्धांताचा. का निश्चय पाहिजे. सद्गुरूनं मागितलं नाही, किती परीक्षा घेतली का नाही, पण अनन्य झाले का हे सगळं तुमचंच आहे, हे माझं नाही, हे आपलं नाही, हे सगळं भगवंताचंच आहे. त्याच्या सत्तेनं चालतं, त्याच्याच सत्तेनं या सगळ्या विश्वाचं चालन वलन. त्याला माहिती कोणत्या एरियात जादा पाऊस पडायचा, कोणत्या एरियामध्ये कमी पाऊस पडायचा, आपल्या हातात आहे का. गंज कृत्रिम पाऊस पाडला शासनानं, पण एक थेंब पडला नाही खाली, का नाही ना. तुम्ही विश्वनियंत्याला त्याला चॅलेंज नाही करू शकत. तो विश्वाचा नियंता आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मुकलीला ऐसे नाही. आपण अनन्य होत नाही. जसे हरिश्चंद्र राजा अनन्य झाले, बघा सिद्धांत काय. हरिश्चंद्र राजा काय झाले, अनन्य झाले सद्गुरूवर. ठीक आहे, मी डोंबऱ्याची नोकरी करीन ना. डोंबऱ्याची नोकरी का करावी लागली, प्रारब्धात होती म्हणून करावा लागली. तसं कर्म आहे. नामचिंतन करता करता कधी कधी दुःख येईन, तर मग वाटलं नाही पाहिजे मी ते एवढं चिंतन करते, मग असं कोण होतं, नाही वाटलं पाहिजे. देवा जे आलं ना ते माझ्या प्रारब्धात होतं, सुखानं देवा मी त्याचा काय करेल, स्वीकार करल, आनंदानं करल, तिरस्कारानं नाही. करावं लागतं म्हणून नाही, अनन्य व्हायचं. जो मज होय अनन्य शरण, आणि ती अनन्यता आपल्याला नामामुळे येत असते. जसं जसं नामस्मरण करशाल, नामावरची निष्ठा भाव वाढत जाईल, तसं 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 येऊ द्या जीवनात. प्रारब्धामध्ये माग आता महाराज झालो आपण, समजा मी माग काय वाघ मारला मला माहिती का, तुम्हाला माहिती का, काहीच नाही. मग कर्मानुसार जर काही गोष्टी भोगायला आल्या तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आहे तो, मग तो सुखानं स्वीकारता आला पाहिजे. दुःख सुद्धा काय सुखानं स्वीकारता आलं पाहिजे, आणि सुख सुद्धा सुखानं स्वीकारता आलं पाहिजे. याच्यामध्ये समान राहण्याकरता नामस्मरणाची गरज आहे. म्हणून अतिशय जीवाला पकडून व्यवस्थित करा. या चराचर भरलेल्या विश्वात्मक प्रभूला आपल्याला जाणायचंय. त्याला परिपूर्ण तीच गोष्ट आपण आहोत. बरं, ज्ञानोबरायाचे अनुभव सांगितलं ना मी तुम्हाला आता ओवी. हे विश्वची माझे घर म्हणतात ते. मग ती चार भीतीच धरून बसले का, विश्वात्मक झाले. आता विश्वात्मक केलेली विश्वात्मक स्थिती झाली. आपल्याला सुद्धा नामानं आपल्याला हळूहळू आपल्या स्वरूपापर्यंत चालायचं. मी देह नाही, देह आपण नाही, आत्मस्वरूप आपण आहोत. हा बुद्धीचा निश्चय करा. येणाऱ्या आडी अडचणी भरपूर आहे. अनेक साधक आहे, अनेक अडचणी त्यांच्या जीवनामध्ये. कुणाला आईबापानच काही देईल नाही, मग ते आईबापा असे वागावा का असं ते मला विचारते. मग आता कसं सांगायचं ते, अरे बाबा ते आपलं मागच्या जन्माचा प्रारब्ध आहे. आता बोलून युट्यूबला जाता येते साधं काय, अरे अडचणी येऊ द्या ना जीवनामध्ये. जे माझ्या प्रारब्धात आहे ना ते भेटल्याशिवाय तुला 101% प्रभू देईन ना. म्हणजे आपल्या प्रारब्धात नाही ना. देता देव विता नेता नेव विता, तेथे याची सत्ता काय आहे. तो द्यायला लागला ना, काय सांगा तुम्हाला, रात्रीतून कोट्याधीश करून टाकतो. आणि तो जर करायलाच लागला ना तो एका क्षणात भिकारी बी करतो, आत्महत्या करावं लागते लेकराबाळाचं. काऊन, आपल्या हातात नाही ना ते, प्रारब्धात आहे. मला एक जणांनी सांगितलं, मी पैसे दिले त्याला आणि ते नामधारक होते, एवढं विश्वासानं दिले आणि त्यानं माझा विश्वासघात केला, माझी पैसेच बुडून टाकले. आता काय सांगा त्याला, तो मागच्या जन्मात त्याची बुडीली होती, त्यांना त्याजवळ फक्त पावती नाही तुझी. जे गेलं ना ते मागच्या जन्माचं त्याचं होतं, म्हणून त्यानं ते नेलं. ज्याचे आहे त्याला द्यावं लागतं. आपण जीवनामध्ये फक्त एकच करायचं, नामस्मरण करा. अगदी व्यवस्थित नामस्मरण करशांना ही गोष्ट तुम्हाला ऑटोमॅटिक उकल होत चालत. ऑटोमॅटिक सद्गुरुनाथ तुम्हाला सद्बुद्धी देतील. का कळतंय, जीवनामध्ये आलेला प्रसंग लक्षात येतो. अरे माझ्या जीवनात दुःख आलं ना, माझं मागच्या जन्मीचं प्रारब्ध आहे. तुकोबरायाच्या अंगावर गावातल्या एका वेळ झाली आपली, कसं करायचं, गावातल्याच काय झालं, तुकोबरायांची सासूरवाडी पुण्याजवळची, आणि सासूरवाडीमध्ये तुकोबरायाचं कीर्तन ठेवायचं होतं. गावाच्या पाटला पक्का विरोधात, ही अंगात आणि ती, हे लोकांना घुमिती भलत, हे करणी करते भानगडी करते, त्याचा राड त्याच्या डोक्यातच तो भ्रम आहे ना. मग झालं काय,
तर तुकोबारायला आणायचं कोण आपण? कारण ते कोणी येणार नाही ना. मग एका माऊलीला त्यांनी तयार केलं. त्या माऊलीचं माहेर तुकोबारायचं गाव होतं. मग ती माहेरी आली. आल्यानंतर तिनं ती आणलाय ना, आणणारी लोक लय बेकार राहते. हा, ओरिजिनल साधना करणारी लोक वेगळी राहते, आणणारी वेगळी असते. न करणाऱ्यापेक्षा काय म्हणते ना, चहापेक्षा कॅटल्या ज्यादा गरम राहत्या. आणि तो माणूस कॅटलेले ज्यादा गरम करतो, चहाला नाही करीत गरम. करतो ते चहाला गरम, चहाला नाही करीत तो कॅटलेले गरम करतो. मग ती गेली माऊली, दर्शन घेतलं तुकोबारायचं. रडली पडली नाही ना, बाबा तुम्ही चला, आमच्या गावात तुमची सेवा व्हायलाच पाहिजे, तुमचं कीर्तन मी घेते, या. बोलवलं याय ना, म्हणजे कुनीती करून तुकोबारायांना नेलं. संताला जवळचं कोणी नसतं, लांबचं कोणी नसतं. सगळं जग त्यांना पवित्र झालेलं असतं आणि त्यांचं जीवनच पवित्र असल्यामुळे त्यांना द्वेष दिसत नाही कोणामध्ये. दुश्मन सुद्धा दुश्मन वाटत नाही त्यांना. त्या माऊलीची विनंती स्वीकारली आणि तुकोबाराय त्या ठिकाणी पायी त्या गावाला गेले. गेल्यानंतर सगळे लोक आले. आता काही चाहते राहत्या, काही न चाहते राहत्या. मग ते ज्यांना कपट नीतीनं तुकोबारायला नेलेलं होतं, त्या माऊलीला सगळं सांगितलेलं होतं ना, मग ते कपट नीतीनं तुकोबाराय आले गावामध्ये. पण मग पूर्वी कसं होतं, पाहुणा जर आला ना तर त्याला हातपाय धुवायला पाणी अंगणात द्यावं लागत होतं. मग तो हातपाय धुवून मग घरामध्ये येत होता. आता ते तुकोबाराय आले, त्या माऊलीच्या दारी उभं राहिले. त्या माऊलीनं एवढं उकळतं पाणी आणलं, एवढं उकळतं पाणी का आपण जर बोट घालू शकत नाही, इतकं उकळतं पाणी घेतलं आणि तुकोबारायच्या अंगावर टाकलं. त्यांनी ज्या लोकांनी सांगितलेलं होतं ना, तुम्ही असं असं करा, त्रास द्या, हे लोकांना घुमिते, चांगला खरा पारमार्थ सांगितला का लोकांना. आता तुम्ही जर देव झाले तर आमचं सगळं बिस्तर गुंडाळा लागत ना आम्हाला. तुम्ही जर ज्ञानी झाले तर आम्हाला कोण खातं, आम्हाला कोण पाय सुद्धा पडणार नाही आमच्या. तुम्ही ज्ञानी होत नाही म्हणून आमचं लय चांगलं चालू आहे सध्या. पाय पडून पैसे देतात लोक. या बाबा, आता ही दिंडीला चालली का प्रत्येकाला कपडे भेटत, गुवाने पेशल राहते त्याच्यावाल्या. मावल्याच्या साड्या, तिच्या डोक्यावर तुळशी तिला साडी, ज्याच्या गळ्यात विनायक त्याला कपडे. ती गुवाण्याच घेऊन जायला राहते. पण सांगा तिकून छोटा हत्ती करून आणा लागेल त्याला. जाऊ द्या, काय सांगायचं होतं, अगदी ते टाकलं. तुकोबारायांच्या मनामध्ये यत्किंचित सुद्धा विकल्प आला नाही त्या माऊलीबद्दल. तुकोबारायांना अंतर्मुख झाले. विधेय स्थितीतल्या मात नाही, अंतर्मुख झाले. सांगितलंय, जळतसे काया लागला सेवनवा, धाव केशवराया पांडुरंगा. अरे एवढ्या करता आणलंस का? ठीक आहे, मागच्या जन्माचं माझ्या काही कर्म असेल, पण बघा दृष्टिकोन बघा, इतक्या लांब येऊन कर्म चुकलं का, करावं लागलं. मग तुकोबाराय म्हणले, देवा मी तुझ्या करता इतक्या लांब आलो, मग असं काहून केलं? नाही, तुकोबारायने सांगितलं, देवा ठीक आहे, माझं काही कर्म असेल, पण देवाकडं तक्रार नाही. देवाला यत्किंचित सुद्धा देवाबद्दल संशय नाही. तुकोबारायांच्या जीवनामध्ये असं जीवन आपल्याला करायचं. हळूहळू आपल्यामध्ये परिवर्तन करून घ्यायचं. आपला स्वभाव पहिले कसा असेल आता बदलत चालायचं. नामामुळं परिवर्तन होत चालतं माणसामध्ये. आपल्याला देव व्हायचं आहे. देव कोणाचा द्वेष करतो का? आता हा पाऊस पडतोय, मग तो हागंदारीवर बी पडू राहिला, तो द्वेष करतो का? नाही नाही, इथं लई घाण वास येतो, आपण बाजूनं जाऊ, असं म्हणतो का तो? नाही, सगळ्या गोष्टीवर कुठेही पडतो तो. घाणीतही पडतो, चांगल्या ठिकाणी पडतो, कळसावरही पडतो, कुठेही पडतो. तसं आपलं जीवन आपल्याला हळूहळू आपण बनवूया. आपल्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा मारुती बाबांना सांगू, आम्हाला चांगली शक्ती बुद्धी द्या. कामाचे दिवस भरपूर आहे, पण कामाचं काम आपलं अधिष्ठान नामाकडे असलं पाहिजे. आपण काम करत नाही, माझा भगवंतच काम करतो. माझ्या सावता बाबाचा परिपूर्ण अनुभव घ्या ना. आपण त्या वंशातले लोक आहे हो. कांदा मुळा भाजी कशी वाटली असं त्याला देव. इथं महाराज जो कीर्तन करू राहिला त्याला बी वाटाना, कांदाच वाटू राहिला त्याला. देव कधी वाटन त्याला? काय वृत्ती केली असेल तुकोबारायच्या सद्गुरूनं? तुकोबारायावर काय मोहिनी घातली असेल का त्याला कांदा मुळा भाजी नाडा मोठ विहीर दोरी सारं देव दिसायला लागलं. अकलम सृष्टी त्याला देव दिसायला लागली. काय जादू केली असेल त्याच्या सद्गुरूनं? हा विचार करतं का कोणी? हा विचार आपल्याला करायचा. नामधारक करू शकतो. अरे जर तू माझ्या सावता बाबाला जर सगळंच ब्रह्म दिसत असेल, नाशिवंत गोष्टी सुद्धा देव दिसत होत्या त्यांना, आपणही त्या तत्वामध्ये त्या परंपरेमध्ये आहोत.
आपल्याला सुद्धा तसंच पुढं 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 चालायचं, बुद्धीचा निश्चय करायचा. जीवनात येणाऱ्या सुखदुःखाकडे चांगल्या नजरेनं बघा. दुःख जरी आलं, नामाची रेष वाढून घ्यायची. जर दुःख आलंच ना जीवनामध्ये तर थोडा नामाचा रेस वाढून घ्यायचा. तुम्हाला शेंगदाणे काढायचे पहिल्या गेअरवर निघा ना, मग दुसरा टाकीत नाही. त्याच्यात जर तसं निघलं नाही, लईच जर गिअर धरायला लागलं तर पाणी टाकून काढतात नाही. तिसऱ्या गिअरवर नेत्याच का नाही त्याला. मग संसारामध्ये जर इतकं करता येतं तर मग परमार्थामध्ये करायचं ना. येऊ द्या ना, दुःख आले तर येऊ द्यायचं, काय चिंता नाही करायची त्या दुःखाची. अरे आनंद आहे त्याच्यामध्ये सुद्धा, सुखात आहेच, त्यात काही शंका नाही. म्हणून सुख दुःखी समेकृत्वा लाभा लाभ, दोन्हीमध्ये समान राहण्याकरता चराचरात असलेला देव ज्ञानोबराय सांगतात गतिर्भरत. अरे तोच साक्षी आहे सगळ्या कर्माला, सगळ्या गोष्टीला तोच साक्षी आहे. आणि त्याच प्रभूचं आपण चिंतन करूया. त्याच्याकरता बाबांना, मारुती बाबांना शक्ती बुद्धी भाव मागू. बोलण्याच्या वगैरे हलकी बोलायची स्थिती नव्हती माझी. हे आलेल्या मावल्याला माहिती होतं, आमच्या अन्यता ताईला मी आल्या आडा पडेल होते. बोलायची स्थिती नव्हती, परंतु देतो सद्गुरुनाथ कोणाची या बळे. हालाकी मला तिथून इथपर्यंत येईपर्यंत मी म्हणलो नाही का तुम्ही कोणीतरी बोला, म्हणजे डोकं आऊट होईल होतं. पण देतात सद्गुरुनाथ, करून घेतात. तुम्ही पण तुम्हाला भरपूर शक्ती भगवान परमात्मा देव स्वस्वरूपाकडे चालण्याचा आपण प्रयत्न करूया. संसारामध्ये जी कमी जादा आहे त्याच्याकडे लक्ष नका देऊ, विश्वात्मक प्रभूकडे लक्ष द्या, आनंद मिळेल. झालेलं भावपुष्प सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करूया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुती भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोला देवा आता.